टवाळखोरांच्या त्रासामुळे साईबाबा नगर परिसरातील नागरिक त्रस्त। नवीन नाशिक शहर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, महाकाली मंदिर परिसरात रोज वेगवेगळ्या टवाळखोरांकडून नागरिकांना वेठीस धरले जात असल्याची परिस्थिती समोर येत आहे। सविस्तर वृत्त असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मध्ये सकाळ संध्याकाळ परिसरातील नागरिक, महिला, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येत असतात। साईबाबा नगर परिसरात असणारं हे अतिशय उत्कृष्ट असं स्टेडियम आहे। महानगरपालिकेच्या माध्यमातून बनवण्यात आलं आहे हे स्टेडियम। मात्र काही टवाळखोर या गोष्टीचा दुरुपयोग करत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोललं जात आहे। या स्टेडियमला येण्या जाण्यासाठी प्रामुख्याने 4 गेट बनवलेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारची नशा करून हे टवाळखोर सकाळ संध्याकाळ रात्री उशिरापर्यंत या स्टेडियमच्या गेटवर उभे असतात। परिसरात शिवीगाळ करतात, गाड्यांची तोडफोड करतात, मारामाऱ्या करतात। त्यामुळे परिसरातील नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत। वारंवार पोलीस या ठिकाणी येऊन कारवाई देखील करत असतात। मात्र कारवाई करण्यासाठी आलेले पोलीस बघून हे टवाळखोर वेगवेगळ्या 4 गेटमधून पळ काढतात आणि पोलीस गेल्यावर पुन्हा त्या ठिकाणी येऊन दंगामस्ती करतात। या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांनी या 4 गेटपैकी 3 गेट बंद करून फक्त रस्त्याच्या समोर असलेले गेट नंबर 2 हेच सर्वांसाठी खुले ठेवावे अशी महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाला मागणी करत आहेत। बघा सविस्तर नागरिकांच्या प्रतिक्रिया। हे 3ही गेट बंद न झाल्यास नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। मी शिवाजी आयरे। काय प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे? प्रॉब्लेम असा आहे, इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा महाकाली चौक, साईबाबा नगर या परिसरात टवाळखोर अशांतता पसरवतात, हाणामारी होते, जुगार खेळतात आणि हा जो परिसर आहे धार्मिक देवालय या परिसरात गैरवर्तन। आता नुकताच काल एवढा हल्ला झाला, आमच्या परिसरात इतकं रक्त पडत होतं, कोणी बॅट घेऊन, कोणी काठ्या घेऊन, काही हत्यार। तर अशी हाणामारी बऱ्याचशा दुपारच्या वेळेस स्थानिकांनी पाहिली। ही दहशत नको पाहिजे या परिसरात। इथले स्थानिक जे कुटुंब प्रमुख आहे ड्युटीवर जात असतात, जास्तीत जास्त मेजॉरिटी लेडीजचे असते, ते काय करू शकतील? असा अन्याय बंद झाला पाहिजे। या परिसरात लहान थोर ज्येष्ठ मंडळी यांना स्वास्थ्य नाही। आणि गेट संबंधी जर बोलायचं असलं, पोलीस डिपार्टमेंट ज्या वेळेस येतात असे गुन्हेगार सापडत नाही, पळून जातात। 4 वाटा आहेत त्यांना पळायला। तर जर टायमिंग प्रमाणे किंवा नगरपालिकेच्या निर्णयाने गेट जर बंद राहिले, गरजेपुरता एक गेट जर चालू राहिला तर गुन्हेगाराला अटकाव होईल आणि ही गुन्हेगारी प्रवृत्ती इथली कमी होईल। त्याच्यामुळे नुकसानी होतात, गाड्या खराब करतात। अशा दहशतीत जर स्थानिक पब्लिक असेल तर आम्ही कोणाला सांगायचं, कोणाकडे जायचं? पोलीस डिपार्टमेंट येतं, राऊंड मारून वेळेवर निघून जातात, परंतु जसलं तसं होऊन जातो तो प्रकार दहशतीचा। लहान मुलांचा अभ्यास होणार नाही, युवा पिढी चुकीच्या मार्गाला जाईल, तरुण वर्गाचा आदर्श काय राहील? लहान मुलांचा अभ्यास कसा होईल? मुलांना पोचवायला आई वडिलांना बरोबर जावं लागतं, एकटं जाऊ शकत नाही। म्हणून प्रशासनाने, डिपार्टमेंटने, नगरपालिकेने, वरिष्ठांनी या परिसरात लक्ष घालावं ही माझ्याकडून विनंती। माझं नाव शोभा वाघ। मला 20-25 वर्षापासून रहिवासी आहे आम्ही इथं। तर काल आमच्या चौकामध्ये मुलांनी दहशत निर्माण केली, गाड्यांच्या काचा वगैरे फोडल्या, महिलांना घाबरवत पळत होते ते दिवसा। तर इथं चौक आहे, ह्या चौकामध्ये 4 गेट आहेत। तर 4 गेट मधून एकच रस्त्यावरचा गेट चालू ठेवावा, बाकी सर्व गेट बंद करणे। 3 गेट बंद झाले पाहिजे। हो, 3 गेट बंद व्हायला पाहिजे। आणि इथं आम्हाला फिरण्यासाठी महिलांना मोकळे, मुलं गुंडागर्दी करतात, नशा करतात, सिगरेट वगैरे, दारू बिरू सर्व
या चौकामध्ये करतात आणि पोलीस येऊपर्यंत हे निघून जातात. आम्हाला खूप त्रास आहे. हो. आणि काल खूपच त्यांनी रक्त सराव वगैरे गाड्यांच्या काचा फोडण्याच्या धमक्या देत हे गल्ल्यांनी पळत होते. डिपार्टमेंटला कॉल केला, आल्यापर्यंत ते निघून गेलेले होते. आणि रात्री बेरात्री इथं सगळे गाड्या या गेट हो. हा, या गेटवर गाड्या उभ्या असतात. रात्री 2-2 वाजेपर्यंत हे गुंडागर्दी चालू असते. तर हा रात्री 9 वाजेनंतर हा गेट बंद होऊन जायला पाहिजे. हा, बोला तुम्ही. महाकाली परिसरामध्ये 4 गेट आहेत, त्याच्यातून 3 गेट बंद झाले पाहिजे. टवाळखोर 1 नंबर गेटला रात्री 2 वाजेपर्यंत उभे राहतात आणि इथं महिलांना त्रास देतात. रात्री आमच्या दारापुढं काल पावशर 1.5 पावशर रक्त सांडत होतं. अशा मारामाऱ्या करतात, गाड्या फोडतात. तर आमच्या घरानं जवान मुली आहेत, मुली बाहेर निघू शकत नाही. तर प्रशासकाने याची दखल घ्यावा आणि हात जोडून विनंती आहे, 3ही गेट बंद करावा. महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.